नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाचे MCQs बघणार आहोत। या अगोदर आपण ॲडव्हान्स अकाउंटिंगचे MCQs बघितले आहात। आजचा आपला टॉपिकचा विषय आहे बँक फायनल अकाउंट आणि इन्व्हेस्टमेंट। या टॉपिकचे आपण रिकाम्या जागांनी MCQs बघणार आहोत। सर्वप्रथम इन्व्हेस्टमेंट अकाउंट, फिलिंग द ब्लँक्स। नंबर 1, ओपनिंग बॅलन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अकाउंट टू बी डॅश डॅश साइड ऑफ द अकाउंट। म्हणजे ओपनिंग बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या कोणत्या साईडला येते? याचं उत्तर आहे ए, डेबिट साईडला येतं। द अमाऊंट ऑफ द इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डॅश डॅश साइड ऑफ द अकाउंट। इंटरेस्ट रिसिव्ड हे इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या कोणत्या साईडला येतं? त्याचं उत्तर आहे क्रेडिट साईड। द फेस व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट ₹1 lakh ॲट 5% डिस्काउंट डॅश डॅश इज अ कॅपिटल व्हॅल्यू। 1 लाखची जर इन्व्हेस्टमेंट असेल तर 5% डिस्काउंटने त्याची अमाऊंट किती येईल, किंवा 5% डिस्काउंट जाऊन कॅपिटल व्हॅल्यू काय येईल? त्याचं उत्तर आहे 95,000 म्हणजेच 95,000। द फेस व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹50,000 ॲट 10% प्रीमियम डॅश डॅश इज अ कॅपिटल व्हॅल्यू। जर इन्व्हेस्टमेंटची जर अमाऊंट 50,000 असेल आणि 10% प्रीमियम असेल तर त्याची कॅपिटल व्हॅल्यू किती येईल? तर 50,000 प्लस 10% म्हणजे 5,000। याचा अर्थ उत्तर येईल 55,000। म्हणून कॅपिटल व्हॅल्यू ही 55,000 असेल। द इन्व्हेस्टमेंट इज परचेस अँड सेल बाय एनी ऑफ द फॉलोइंग डॅश डॅश इंटरेस्ट मेथड। इन्व्हेस्टमेंट खरेदी केली किंवा विक्री केली तर याच्या किती इंटरेस्टच्या मेथड आहेत? याचं उत्तर आहे 2, कारण की एक कम इंटरेस्ट मेथड आहे आणि एक एक्स इंटरेस्ट मेथड आहे। त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस, द फॉलोइंग इज नॉट अ रिझन फॉर इन्व्हेस्टिंग। याचं उत्तर आहे टू प्रोव्हाइड फॉर रिटायरमेंट। प्रश्न नंबर 2, द स्टेटमेंट रिस्क ड्राईव्ह एक्सपेक्टेड रिटर्न रेफर टू द नोशन दॅट। त्याचं उत्तर आहे अन इन्व्हेस्टर विल रिक्वायर अ हायर रेट ऑफ रिटर्न द हायर द प्रेसिडेंस रिस्क ऑफ द एन ॲसेट। प्रश्न नंबर 3, an investor can invest in financial assets by investing। याचं उत्तर आहे डायरेक्टली, इनडायरेक्टली अँड थ्रू ड्राइव्ह्स। प्रश्न नंबर 4, द डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट अक्युअर व्हेन अन इन्व्हेस्टर। याचं उत्तर आहे बाय शेअर्स ऑफ स्टॉक ऑर बॉन्ड्स। पुढचा प्रश्न आहे बँक फायनल अकाउंट याच्या रिक्त स्थान। नंबर 1, बिल्स पेबल इज अ हेड ऑफ बॅलन्स शीट। बिल्स पेबलचं बॅलन्स शीट मधला हेड नंबर किती आहे? त्याचं नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे अदर लायबिलिटी अँड प्रोव्हिजन। सेव्हिंग अकाउंट इज अ हेड ऑफ। सेव्हिंग अकाउंट हे कोणत्या हेड खाली येतं बॅलन्स शीट मध्ये? त्याचं उत्तर आहे डिपॉझिट। ऑडिट फीस इज अ हेड ऑफ ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ह्या हेड खाली येतं। इंटरेस्ट रिसिव्ड हेड ऑफ इंटरेस्ट अर्न डिपॉझिट हेड खाली येतं। आणि बँक प्रेमायसिस इज अ ॲसेट फिक्स ॲसेट ह्या हेड खाली येतं। त्याच्यानंतर मल्टिपल चॉईसमध्ये नंबर 1, टोटल हेड ऑफ बँक फायनल अकाउंट इन बॅलन्स शीट। बॅलन्स शीटमध्ये बँक फायनल अकाउंटचे किती हेड आहेत? त्याचं उत्तर आहे 12 हेड आहेत। प्रश्न नंबर 2, द अनफेवरेबल बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शुड बी सबस्ट्रॅक्ट फ्रॉम करंट ॲसेट हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न नंबर 3, बँक नॉट मेंटेन द फॉलोइंग लेजर। बँक कोणतं लेजर बनवत नाही? त्याचं उत्तर आहे कॅपिटल फंड। प्रश्न नंबर 4, अप्रोप्रिएशन अकाउंट इज नोन अ पार्ट ऑफ। अप्रोप्रिएशन अकाउंट हे कशाचा पार्ट आहे? तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा पार्ट आहे। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा आणि ह्याचा तुम्ही अभ्यास करा ही नम्र विनंती। धन्यवाद।